ग्रंथामध्ये शिवरात्रीचं महत्त्व सांगितलेलं आहे. सगळ्याच अध्यायामध्ये शिवरात्रीचा संदर्भ आलेला आहे. परंतु 5व्या अध्यायामध्ये प्रदोषचं महत्त्व सांगितलेलं आहे. प्रदोष केला आणि प्रदोष करत असताना प्रदोषच्या व्रताची महती आणि प्रदोष व्रत केल्यानंतर कशाची प्राप्ती झाली हे सांगितलेलं आहे. प्रदोष व्रतानं सगळे संकट हरण झालेले आहेत. प्रदोष व्रत ह्याची उत्पत्ती कधी झाली? तुम्ही म्हणता ही दुसरीकडे जाते त्याच्यातलं सोडून. ही उत्पत्ती कधी झाली प्रदोष व्रताची? प्रदोष व्रताचं तर महत्व ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं हे तुम्हाला सुद्धा कळतं. प्रदोष व्रतानं सगळ्या इच्छा पूर्ण होतात. ही भोळ दैवत आहे. ह्याची साधना केलेली अंजानपणानं जरी साधना केली तरी सुद्धा त्याचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच. एका पापिनीनं तिला भूक लागलेली होती आणि भक्तगणाने काय केलं, शिवरात्रीच्या दिवशी आपण बघितलेले ते शिवरात्रीच्या दिवशी तिला अन्न मिळालेलं नव्हतं आणि ती सहज मंदिरात गेली. भूक लागली, काहीतरी खायला मिळेल म्हणून मंदिरात गेलेली आहे. पण भक्तगणाने सगळ्यासोबत तिच्याही हातामध्ये बेलपत्र दिलं. तिला चापचून बघितलं, आंधळी होती ती. चापचून बघितलं आणि खायची वस्तू नाही म्हणून तिला फेकून भेरकावून दिलं. ती अंजानपणानं पिंडीवर पडलं आणि त्याच एवढ्याच पुण्याईनं तिला विमान न्यायला. देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेता है तो चमड़ी काढ के लेता है. देतोय सुद्धा तसंच, पण जेव्हा चुकलं तेव्हा घेतो सुद्धा तसंच. का दुःख प्राप्त झालं त्या दोन कुमारांना? तर प्रदोष व्रत जेव्हा पूजेला बसले आणि पूजेला बसले असताना शत्रूनं स्वारी केलेली आहे. पूजेहून उठले आणि पूजा न पूर्ण करताच जेवण केलं. कधीच शिवपूजा करत असताना पूजा तुम्ही थोडी करा, जास्त करा. 6 मिनिटाची शिवपूजा रोज केली तरी भरपूर झाली. 1 तासच करावी असं काही नाही, परंतु पूजा करत असताना उठू नये. ही मात्र महादेवाच्या पूजेचा नियम आहे. पूजा करत असताना उठू नये. पण आपली पूजा कशी असते हो? शिवपूजा करत असताना विष्णू परमात्मा उठलेले नाहीत बघा. सुदर्शन चक्र त्यांना प्राप्त झालं. विष्णू परमात्मा पूजा करू लागलेले होते आणि त्यांनी नियम केला, 1000 कमळ रोज शिव परमात्म्याला व्हायचे, हुडकून आणायचे आणि व्हायचे. उठू नये का ही मी सांगायले. हुडकून आणायचे, कैलास मान सरोवरावर जायचं आणि कमळ हुडकून आणायचे आणि एकदा आसन टाकलं की पूजा पूर्ण झाल्याशिवाय ते उठत नव्हते. उठायचंच नाही, नियमच होता त्यांचा. शिवाचा नियम असाच आहे. मग एके दिवशी साधना पूर्ण झाली. सत्व पाहाशी खरोखर सत्व बघितल्याशिवाय परमात्मा प्रसन्न होत नाही. विष्णूची साधना पूर्ण झालेली आहे आणि आता वरदान द्यायचंय, पण वरदान देत असताना सत्व बघतो. ह्याची भक्ती साधना सत्य आहे का, खरी आहे का? सोनं कसाला लावून बघतात, पितळ बघत नाहीत. जेव्हा आपली भक्ती सोन्यासारखी असते तेव्हा जे ती भक्ती करत असताना अनेक दुःख येतात बघा. तिथं कसाला लावलेलं असतं, ती सोनं आहे म्हणून ईश्वराला माहीत झालेलं असतं. त्याच वेळेस त्याला अडथळे येतात, दुःख येतात. ते बाजूला सारून जेव्हा तिथपर्यंत जातो तेव्हा त्याला फलप्राप्ती सहज होते. तसंच झालेलं आहे. इथं विष्णू परमात्मा पूजेला बसले, लाखो वर्ष पूजा केलेली आहे. एके दिवशी रोज 1000 कमळ व्हायचा नियम होता आणि 1 कमळ कमी पडलं. उठायचं तर नाही, आसन सोडायचं नाही आरती झाल्याशिवाय. मग काय करायचं? विचार करू लागले, एवढ्या दिवशीचा नियम आहे माझा आणि जर उठू तर सगळंच पुण्य माझं निघून जाईल. काय करावं काहीच कळेना. पण 1 कमळ मोजून घेतलेलं कमी कसं झालं? ते ईश्वरानंच गायब केलेलं होतं, कारण सत्व बघायचं होतं. त्यावेळेस विष्णू परमात्म्याने विचार केला, ईश्वरानं आपल्या शरीरावर सुद्धा कमळ दिलेले आहेत. मुख कमळ, नेत्र कमळ, कर कमळ आपण म्हणतो का नाही?
मग विष्णूनं आपलं नेत्र कमळ काढलं आणि पिंडीवर वाहिलं. तेव्हा पूजा पूर्ण केली, पण उठले नाही. पण आपली पूजा कशी असते हो? आपली पूजा पूजा नसते तर उठ पूजा असते बघा. उदबत्ती राहिली उठ, दूध गेलं उठ, दूधवाला आला उठ. आपली उठ पूजा असते, शिवपूजा नसते. पण पहाटेच्या वेळी ब्रह्ममुहूर्तावर जर पूजा केली तर कुणीच येत नाही. थोडीशीच करायची, जास्त करा असं काहीच नाही, पण उठायचं नाही. परमात्मा उठलेले नाहीत, तेव्हा शिव प्रगट झाले आणि प्रगट होऊन वरदान दिलेलं आहे विष्णू परमात्म्याला. विष्णू खूप आवडतात, एकमेकाला खूप आवडतात हे देव, ही वेगळे नाहीतच. वरदान दिलं, तुझं डोळा व्हायलास ना तो तिसरा डोळा म्हणून स्वीकार करेल. तिसरा डोळा जो महादेवाचा आहे तो विष्णूने वाहिलेला डोळा आहे, त्याचा स्वतःचा डोळा नाही. तो विष्णूने वाहिलेला डोळा आहे, तो त्याचा स्वीकार करेल असं सांगितलं. आणि त्या साधनेचं फळ म्हणून सुदर्शन चक्र दिलेलं आहे. खरं तर सुदर्शन चक्र महादेवाच्या पायाच्या अंगठेपासून उत्पन्न झालेले आणि ती चक्र विष्णू परमात्म्याला दिलं. म्हणून शिवपूजा करताना उठून नये असं सांगितलेलं आहे. प्रदोष व्रताचं महत्त्व सांगितलं, शिवरात्री व्रताचंही महत्त्व सांगितलेलं आहे. शिवरात्र कशी करावी? शिवरात्र करत असताना त्रयोदशी चतुर्दशी दिवशी शिवरात्र असते, त्रयोदशी दिवशी दुपारी जेवण करावं म्हणून सांगितलं, रात्री करू नये. दुपारी जेवण करावं. दुपारपासून शिवरात्र सुरू होते, आदल्या दिवशीपासून. शिवरात्री दिवशी निराहार राहावं आणि तिसऱ्या दिवशी मात्र सकाळी प्रसाद घ्यावा. असं शिवरात्रीचं व्रत 14 वर्षाचा नियम सांगितला. शिवरात्रीचं व्रत 14 वर्ष करावं आणि उद्यापन करावं असं शिवरात्रीचं महत्त्व सांगितलेलं आहे. प्रदोषचं महत्त्व सांगितलेलं आहे. प्रदोष जो आहे त्या दिवशी विश्वातली पहिली पिंड उत्पन्न झालेली. महादेवाचा वाढदिवस येतो प्रदोष. आपल्या लेकरांचे कसे वाढदिवस करतो आपण, तसं पहिली पिंड जी विश्वामध्ये उत्पन्न झाली ती प्रदोषच्या दिवशी झालेली आणि तिन्ही सांजाच्या वेळेला झालेली. म्हणून त्या वेळेला प्रदोष काळ असं म्हणतो आपण. का म्हणतो प्रदोष काळ? प्रदोष काळ जो म्हणतो तो का म्हणतो तर सूर्यास्ताच्या आधी 45 मिनिट आणि सूर्यास्त झाल्यानंतर 45 मिनिट, 1.5 तासाचा प्रदोष काळ असतो रोजचा. आणि त्या काळात केलेली पूजा खूप प्रखर असते, खूप महत्त्वाची असते, पुण्यदायी असते. त्या वेळेमध्ये शिव आणि पार्वती भ्रमण करत असतात. आपण सुद्धा फिरायला कोणत्या वेळेला जातो? फिरायला सकाळी जातो, पण शोनं फिरायला जायचं असेल तर संध्याकाळच्या टायमाला, दिवस मावळायच्या आधी. बगीचेची जे जातो आपण ते त्याच टायमाला जातो. तसंच शिव पार्वती भ्रमण करीत असतात, आनंदात असतात. आणि त्यावेळी जो पूजा करतो ती परमात्मा पूजा मान्य करून घेतो. म्हणून प्रदोष व्रता दिवशी पूजा करावी. ही प्रदोष व्रताचं आख्यान खूप मोठा आहे, की आज काय सांगण्यासारखं नाही. प्रदोष कसा प्रकट झाला, ती देव कसा प्रकट झाला, पहिली पिंड विश्वातलीच पहिली पिंड विश्वांभर प्रदोषच्या दिवशी प्रकट झालेला आहे. आणि त्याची पूजा मात्र ही काय आहे याचा बोध शिवरात्री दिवशी झाला. आणि लिंग आहे ब्रह्म विष्णूला कळालं आणि पहिली पूजा ब्रह्मा आणि विष्णूनी त्या परमात्म्याची शिवरात्री दिवशी केलेली आहे. तर व्याधाचा आख्यान आपण उद्या बघू. त्यानं बेल कसा व्हायला, कसा पडला, ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस बघू. तर झाली लाईट झाली ही सेवा. आवाज आवाज येईल का? असा आवाज येईल का? नाही, एक चार्जिंगचा बल्ब बसवलाय. चार्जिंगचा एक बल्ब आहे. अशा प्रकारे प्रदोष व्रताचं महत्व आहे. प्रदोष व्रत करणाऱ्याला फळ मिळतच बघा. शिवाचं व्रत केलं तर फळ मिळतं, कारण तो भंडारी आहे, त्याचं नावच भंडारी आहे. भंडारा घेऊन बसलेला आहे, त्याला द्यायलाच बसलेला आहे, स्वतःला त्याला काहीच नाही. ह्या परमात्म्यानं रावणाला सोन्याची लंका दिली, स्वतः कशावर फिरतो? नंदीवर फिरतो. पुष्पक विमान दिलं, सोन्याची लंका दिली. मग ह्याला एक सोन्याचं विमान करता आलं नसतं का? पण नाही, भक्ताला देऊन टाकायचं. आणि नंदी हे धर्माचं प्रतीक आहे, धर्मावर आरूढ झालेला
आहे तो. जो धर्मानं चालतो त्याला शिव लवकर प्रसन्न होतो. अशा ही प्रदोष व्रताचं महत्त्व आहे. शिवरात्री व्रताचंही असंच महत्त्व आहे की त्या पूर्ण ग्रंथामध्ये तेच सांगितलेलं आहे. आणि आपण सुद्धा भाग्यवान आहोत, ते ग्रंथ वाचत आहोत. भाग्यवान कुणाला म्हणावं? भाग्यवान आपण कुणाला म्हणतो? ज्याच्याकडं पैसा आहे त्याला कुणी कुणी भाग्यवान म्हणतं, ज्याच्याकडे धन आहे त्याला भाग्यवान म्हणतं, जे विमानातून फिरतंय त्याला भाग्यवान म्हणतं. पण मी तर म्हणते इथं आले तेवढेच भाग्यवान आहेत, दुसरे नाही. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. त्यांचीच वाट रघुनंदन पाहतो. जे घरी बसलेले आहेत त्यांची नाही. किंवा जे उपभोग घेतात धनाचा उपभोग घेऊ नका असं नाही, परंतु ते उपभोग घेत असताना धर्म सोडू नये. नंदीवर देव सुद्धा आरूढ झाला, आपण धर्मावर आरूढ व्हावं. हे सगळे उपभोग घ्या म्हणून सांगितलेले आहे. पण धर्मानं घ्या, अधर्मानं नाही. अशा प्रकारे झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित, कुबेरेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करून, तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे मुखातून अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष, जे योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय. अर्धा तास सांग.